जय महाराष्ट्र मंडळी. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. विविध सहकारी संस्थांमध्ये ठराव मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपचे कोपरगावचे आमदार विवेक कोल्हे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे. सहकारात राजकारण होऊ नये, जिल्हा बँकेवर कोणीही निवडणूक लादू नये, शक्यतो निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर सोशल मीडियावर केलेल्या आणखी बरंच काही या पोस्टमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलेलं आहे. अमित शहा यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? विवेक कोल्हे बिनविरोध निवडणुकीवर इतका भर का देत आहेत? जिल्हाभरात सुरू असलेल्या ठराव प्रक्रियेचा या निवडणुकीवर काय परिणाम होणार? आणि सहकाराच्या राजकारणात नवं समीकरण तयार होत आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मंडळी, मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलंय. मुद्दा नंबर 1, अमित शहा भेटीनंतर विवेक कोल्हेंचं मोठं वक्तव्य. 2 दिवसापूर्वी आमदार विवेक कोल्हे यांनी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची कुटुंबासह सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सहकार, शेती आणि विविध विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर जिल्हा बँकांच्या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी सहकारात राजकारण टाळण्याचं आवाहन केले. जिल्हा बँकेवर कोणीही निवडणूक लादू नये, शक्यतो निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यामुळे अमित शहा यांच्या भेटीनंतर या विधानाकडे राजकीय वर्तुळात विशेष लक्ष दिलं जात आहे. मुद्दा नंबर 2, आणखी बरंच काही. या पोस्ट मागं नेमकं काय? मंडळी, अमित शहा यांच्या भेटीनंतर विवेक कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. दिल्लीत परिवारासह सदिच्छा भेट, सहकारासह विविध विषयावर चर्चा, या भेटीत आणखी बरंच काही असा उल्लेख त्यांनी केला. मात्र त्या आणखी बरेच काही या वाक्याचा नेमका अर्थ काय याबाबत त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे सहकार क्षेत्रातील मोठे निर्णय, जिल्हा बँकेची निवडणूक किंवा भविष्यातील राजकीय रणनीती यापैकी नेमका कोणता विषय चर्चेचा होता याबाबत विविध तर्कवितर्क सुरू झालेले आहेत. मुद्दा नंबर 3, जिल्हाभरात ठराव प्रक्रिया वेगात, कोणाची नावं चर्चेत आहेत? जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये संभाव्य उमेदवारांच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या नावाचा पहिला ठराव कर्जत तालुक्यातील नांदगाव विविध कार्यकारी सोसायटीने मंजूर केला. त्यानंतर पारनेर तालुक्यात नंदकुमार झावरे, सबाजीराव गायकवाड आणि सीताराम खिलारी यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांच्या नावांचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यामुळे निवडणुकीपूर्वी विविध गटांकडून आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. मुद्दा नंबर 4, ठराव प्रक्रियेदरम्यान वाद आणि अपहरणाच्या घटना. निवडणुकीची तयारी सुरू असतानाच काही धक्कादायक घटनाही समोर आलेल्या आहेत. पारनेर तालुक्यात ठरावाशी संबंधित वादातून एका सोसायटी संचालकाच्या अपहरणाची घटना घडल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याच काळात व्यापाराचे अपहरण करून लूट झाल्याचाही प्रकार चर्चेत राहिला. या घटनांमुळे जिल्हा बँक निवडणुकीभोवतीचं वातावरण आणखी संवेदनशील झालं असून सहकाराच्या निवडणुकांमध्ये वाढत्या राजकीय हस्तक्षेपाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत. मुद्दा नंबर 5 पाहू. बिनविरोध निवडणुकीवर विवेक कोल्हेंचा भर का आहे? मंडळी, विवेक कोल्हे यांनी सांगितलं की जिल्हा बँकेची निवडणूक पूर्वीपासून अनेकदा बिनविरोध होत आलेली आहे. मागील निवडणुकीत 21 पैकी 15 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे यावेळीही बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न होतील असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र त्याचवेळी कोणीही निवडणूक लादण्याचा प्रयत्न करू नये असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी गटांनाही संदेश दिल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणूक हा केवळ सहमतीचा मुद्दा आहे की त्यामागं मोठं राजकीय गणित आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आता पाहूया मुद्दा नंबर 6, सुनेत्रा पवार भेट आणि वाढलेल्या राजकीय हालचाली. मंडळी, या सर्व घडामोडी सुरू असतानाच GS महानगर बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भातील काही मुद्द्यांवर या भेटीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे एका बाजूला अमित शहा भेट, दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा आणि तिसरीकडे जिल्हाभरात सुरू असलेल्या ठराव प्रक्रियामुळे सहकाराच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. आता पाहू मुद्दा नंबर 7, पुढं काय घडू शकतं? मंडळी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तशी राजकीय हालचाली अधिक वेगाने सुरू आहे. विविध नेत्यांच्या भेटीगाठी, ठराव प्रक्रिया, बिनविरोध निवडणुकीची चर्चा आणि सहकारातील बदलती समीकरणं यामुळे
पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. विवेक कोहले यांच्या वक्तव्यानंतर खरंच सर्व गट एकत्र येऊन बिनविरोध निवडणुकीचा मार्ग स्वीकारतात की थेट राजकीय लढत पाहायला मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. गोष्ट पहिली, अमित शहा यांच्या भेटीनंतर विवेक कोहले यांनी बिनविरोध निवडणुकीची भूमिका मांडल्याने जिल्हा बँक निवडणुकीभोवती नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झालेली आहे. आणि गोष्ट दुसरी, जिल्हाभरात विविध सहकारी संस्थांमध्ये ठराव प्रक्रिया वेगाने सुरू असून अनेक गटांकडून निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे. आणि गोष्ट तिसरी, अपहरणाच्या घटना, विविध नेत्यांच्या भेटी आणि सोशल मीडियावरील आणखी बरेच काही या पोस्टमुळं आगामी जिल्हा बँक निवडणूक केवळ सहकापुरती मर्यादित न राहता जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरण्याची चिन्ह दिसत आहे. मंडळी, आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते विवेक कोहले यांनी मांडलेली बिनविरोध निवडणुकीची भूमिका यशस्वी होईल का, की यावेळी जिल्हा बँकेत थेट राजकीय लढत पाहायला मिळेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी 57च्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.